पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती उत्साहात संपन्न झाली आहे. अहिल्यादेवी स्मारक येथे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संगीता खोत, प्राध्यापक आर एस चोपडे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. यावेळी विशाल पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, उद्योगपती पुंडलिक तात्या गडदे, पद्माकर जगदाळे, संजय बजाज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जयंतीनिमित्त घेतलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धा व क्रॉस कंट्री स्पर्धांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच शिखर शिंगणापूर येथून आणलेल्या अहिल्या ज्ञान ज्योतीचे स्वागत भव्य मिरवणुकीने केले. स्मारक येथून 86 अहिल्या मंडळांनी अहिल्या ज्ञान ज्योत प्रज्वलित करून नेली. डॉक्टर हजारेज डेंटल केअरच्या वतीने दात तपासणी, सुदर्शन डोळ्याच्या हॉस्पिटलच्या वतीने डोळे तपासणी, तर महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य तपासणी, रक्त तपासणी व औषधोपचाराचा लाभ महाआरोग्य शिबिरात हजारो नागरिकांनी घेतला. सिद्धिविनायक रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत विष्णू माने यांनी तर आभार जयंती स्मारक समिती अध्यक्ष हरिदास लेंगरे यांनी मानले.